समास 9वा. उपदेश निरूपण. श्रीराम. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडिले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे. प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हे करावेच लागते. म्हणून कर्म जे करायचे ते व्यवस्थितपणे केले पाहिजे. त्यात काही न्यूनता राहिली तर दोष लागतो. म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले. जेथ जेथे अंतर पडिले, तेथे हरी स्मरण करावे. म्हणून एखादे कर्म आरंभले असता ते काही प्रमाणात यथासांग घडले, पण काही ठिकाणी त्यात चूक झाली तर तेथे हरिस्मरण करावे. तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा ऐसा. संध्येपूर्वी जगदीशा, 24 नामी स्मरावे. पण ज्याचे स्मरण करायचे तो हरी आहे तरी कसा, याचाही विचार करणे आवश्यक आहे. संध्या करण्यापूर्वी त्या जगदीशाची 24 नामे घेऊन त्याचे स्मरण करावे. 24 नामी सहस्रनामी, अनंत नामी तो अनामी. तो कैसा आहे अंतर्यामी, विवेके ओळखावा. ज्याची ती 24 नामे आहेत एवढेच नव्हे तर सहस्र नामेच काय, पण अनंत नामे आहेत. तो वास्तविक नामरूपातीत आहे हे आपण विवेकाने आपल्या अंतर्यामी ओळखावे. ब्राह्मण स्नान संध्या करून आला, मग तो देवार्चनास बैसला. येथा सांगतो पूजिला, प्रतिमा देवो. ब्राह्मण स्नान संध्या करून येतो आणि नंतर देवतार्चनास बसतो. त्यावेळी देव म्हणून तो यथासांग प्रतिमेचे पूजन करीतो. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा. ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा, कैसा आहे. नाना देवांच्या नाना प्रतिमा असतात. लोक प्रेमाने त्या प्रतिमांची पूजा करतो, पण ज्याच्या प्रतिमेची आपण पूजा करतो तो परमात्मा आहे तरी कसा, हे जाणून घेतले पाहिजे. ऐसे ओळखिले पाहिजे, ओळखून भजन कीजे. जैसा साहेब नमस्कारी जे, ओळखिल्या उपरी. या प्रकारे या परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून मग त्याचे भजन पूजन केले पाहिजे. जसे मालक कोण आहे हे ओळखल्यानंतर त्यास आपण नमस्कार करीतो. तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहून विचार. तरीच पाविजे पार ब्रह्मसागराचा. त्याप्रमाणे विचार करून परमात्मा परमेश्वर कसा आहे हे जाणून घेतले तरच या भ्रमरूपी भवसागराच्या पार जाता येतो. पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा. अवतारी तरी निजधामा, येऊन गेले. प्रतिमांची पूजा केली तरी ती अंतरात्म्यास पावते. भगवंताचे अवतार किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्य करून परत निजधामास जातात. परी ते निजरूपी असती, ते निजरूप ते जगज्योती. सत्वगुण तयेस म्हणती, जाणती कळा. पण ते निजरूपाने असतातच आणि ते निजरूप म्हणजेच जगज्योती होय. शुद्ध सत्वगुण किंवा जाणती कळा असेही तिला म्हणतात. तये कळेची पोटी, देव असती कोट्यान कोटी. या अनुभवाच्या गोष्टी, प्रत्यये पहावया. त्या जाणती कळेच्या म्हणजेच जगज्योतीच्या पोटीच कोट्यानुकोटी देव असतात. या गोष्टीचा जाणत्या लोकांनी अनुभव घेऊन पहावा. देहपुरामध्ये ईश, म्हणून तया नाव पुरुष. जगामध्ये जगदीश, तैसा ओळखावा. या देहरूपी पुरामध्ये जो ईश असतो त्याला त्याच्या संबंधनेच पुरुष असं म्हणतात. तोच जगाच्या संदर्भात जगदीश म्हणून ओळखला जातो. जाणीव रूपे जगदांतरे, प्रस्तुत वर्तती शरीरे. अंतःकरण विष्णू येणे प्रकारे, ओळखावा. जगातील सर्व प्राण्यांच्या शरीरात जाणीव रूपाने राहून
जो त्या शरीरांना कार्यप्रमाणे करतो तोच अंतःकरणारूपी विष्णू होय. या प्रकारे त्यास जाणून घ्यावे. तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी. करता भोगता चतुरी, अंतरात्मा ओळखावा. जो विष्णू या प्रकारे सर्व जगातील प्राण्यांच्या अंतर्यामी असतो तोच आपल्या अंतरात असतो आणि तोच करता भोगता असणारा अंतरात्मा होय, हे चतुर्पुरुषांनी जाणून घ्यावे. ऐके देखे हुंगे चाखे, जाणून विचारे ओळखे. कित्येक आपुले पारिखे, जाणत आहे. तोच इंद्रियांच्या द्वारे ऐकतो, पाहतो, हुंगतो, चाखतो. सर्व जाणून विचाराने पदार्थ ओळखतो. तसेच विचाराने आपला कोण परका कोण हेही जाणतो. एकची जगाचा जिव्हाळा, परी देह लोभाचा आडताळा. देह संबंधे वेगळा, अभिमान धरी. सर्व जगाची जीवनकला म्हणजेच अंतरात्मा एकच असून देह लोभाच्या अडथळ्यामुळे देहाच्या संबंधाने आपण इतरांहून वेगळे आहोत असे अभिमान तो धरतो. उपजे वाढे मरे मारी, जैशा उचलती लहरीवरी. लहरी चंचळ सागरी भरोवरी, त्रैलोक्य होत जाते. सागरात जसा एकामागोमाग एक लाटा येतच राहतात, त्याप्रमाणे तो अंतरात्मा निरनिराळे देह धारण करीतो. त्यांची वाढ होते, ते देह मरतात, इतरास मारतात. अशा प्रकारे त्या चंचळ अंतरात्मारूपी सागरातील लाटांच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती स्थिती लय होतच राहतात. त्रैलोकावर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक. ऐसा प्रत्ययाचा विवेक, पाहणा कैसा. संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्माच चालवितो, म्हणूनच त्याला त्रैलोक्य नायक असे म्हणतात. विवेकाने याचा अनुभव तरी घेऊन पहा ना. ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वांमध्ये आला. पुढे विचार पाहिजे केला, महावाक्याचा. असा हा अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तो तत्वांमध्येच अंतर्भूत होतो. म्हणून पुढेही महावाक्याचा विचार निरंतर करीतच राहिले पाहिजे. आधी देखिला देहधारी, मग पाहावे जगदांतरी. त्याचे निया उपरी, परब्रह्म पावे. आधी देहधारी जो अंतरात्मा त्याचा शोध घ्यावा, नंतर जगदांतरी त्याचा शोध घेता घेता अचानक परब्रह्माची प्राप्ती होते. परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार. चंचळ जाईल हा निर्धार, चुके नाकी. सारासार विचाराने परब्रह्मासंबंधी विचार करू लागल्यावर तेथे चंचळ राहणार नाही, हे निर्धारपूर्वक जाणून घ्यावे. उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन. येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. जे चंचळ आहे त्यालाच उत्पत्ती स्थिती संहार हे विकार असतात. त्याहून निरंजन परमात्मा हा वेगळा असतो, हे जाणणे याला विज्ञान म्हणतात. अष्टदेह थानमान, जाणोन जालिया निर्शन. पुढे उरे निरंजन, विमळ ब्रह्म. पिंडाचे चार ब्रह्मांडाचे चार मिळून सर्व अष्टदेहांचा जेव्हा निराश होतो तेव्हा केवळ निरंजन विमळ ब्रह्म तेवढे उरते. विचारेची अनन्य झाला, पाहणारा विणवते आला. तेही वृत्ती निवृत्तीला, बरे पहा. विचाराने ऐक्य अनुभवावे, हा अनुभव घेणारा निराळा कोण नाही असा निश्चय झाला तरी हे पण अतिसूक्ष्म अशी वृत्तीच होय, हिचाही लय झाला पाहिजे. येथे राहिला वांचाश, पाहोन सांडला लक्ष्यांश. लक्ष्यांश सारिसा वृत्तिलेश, तोही गेला. येथे वांचाश म्हणजे शब्दार्थ मावळतो, अनुभवून लक्ष्यांशही मागे पडतो आणि लक्ष्यांश बरोबर त्या अतिसूक्ष्म वृत्तीचाही लय होतो, अर्थात परब्रह्माशी ऐक्य होतो. इति श्रीदासबोधे
गुरु शिष्य संवादे देश निरूपणनाम समास 9वा इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उपदेश नाम समास 9वा समाप्त.